रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी NPS घ्यावं का की म्युच्युअल फंडमध्ये SIP करून नंतर SWP वापरावं? सोशल मीडियावर तुम्हाला दोन टोकाची मतं दिसतात. कोणी म्हणतं NPS सर्वोत्तम आहे, तर कोणी म्हणतं म्युच्युअल फंड शिवाय दुसरा पर्यायच नाही. पण खरंच यापैकी एकच पर्याय सर्वांसाठी योग्य असू शकतो का, हे आपण अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेऊ. आज अनेक लोक रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करतात, पण सुरुवातीलाच एक प्रश्न त्यांना गोंधळात टाकतो, NPS की SIP. यामुळे अनेक जण निर्णयच पुढे ढकलतात. समजा दोन मित्र आहेत, रोहित आणि अमोल. दोघांचं वय 35 वर्ष. दोघांचं उद्दिष्ट एकच, वयाच्या 60व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या सक्षम रिटायरमेंट. रोहित म्हणतो मी NPS मध्ये गुंतवणूक करणार आणि अमोल म्हणतो मी म्युच्युअल फंड मध्ये SIP करेन आणि रिटायरमेंट नंतर गरजेनुसार SWP चा विचार करेन. दोघेही चुकीचे नाही, पण दोघांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. मग योग्य कोण, याचं उत्तर आपण आज स्टेप बाय स्टेप पाहू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत NPS म्हणजे काय, SIP म्हणजे काय, SWP म्हणजे काय, NPS वर्सेस SIP प्लस SWP मधील 10 महत्वाचे फरक आणि टॅक्सेशन आणि लिक्विडिटी व फ्लेक्झिबिलिटी आणि रिटायरमेंट इन्कम. कोणासाठी कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो हे. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक डिसिजन फ्रेमवर्क देणार आहे. फक्त 5 प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला स्वतःसाठी NPS, SIP प्लस SWP किंवा दोन्हीचा समतोल यापैकी कोणता पर्याय अधिक योग्य असू शकतो याचा विचार करता येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुलना करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करूया. NPS, SIP आणि SWP या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक जण SIP ची तुलना थेट NPS सोबत करतात, पण SIP म्हणजे गुंतवणूक करण्याची पद्धत आहे आणि SWP म्हणजे रिटायरमेंट नंतर पैसे काढण्याची पद्धत. म्हणूनच रिटायरमेंट प्लॅनिंगच्या संदर्भात NPS ची तुलना SIP प्लस SWP या संपूर्ण स्ट्रॅटेजी सोबत करणं अधिक योग्य ठरतं. चला आता प्रत्येक गोष्ट वेगवेगळी समजून घेऊ. NPS म्हणजे काय, तर NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम. याचा मुख्य उद्देश रिटायरमेंटसाठी दीर्घकालीन बचत निर्माण करणं. या योजनेत नियमित गुंतवणूक केली जाते आणि रिटायरमेंटच्या वेळी लागू नियमानुसार पैसे काढण्याची प्रक्रिया असते. तर SIP म्हणजे काय, तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही नियमितपणे, उदाहरणार्थ दरमहा एका म्युच्युअल फंड योजनेत ठराविक रक्कम गुंतवू शकता. लक्षात ठेवा, SIP ही स्वतः गुंतवणूक नाही, ती गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. SWP म्हणजे काय, तर SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. जर एखादा म्युच्युअल फंड योजनेत तुमची गुंतवणूक असेल तर लागू अटी आणि उपलब्ध योजनेनुसार तुम्ही ठराविक कालावधीत नियमित रक्कम काढण्याचा पर्याय निवडू शकता. रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये अनेक जण याचा वापर नियमित रोख प्रवाह म्हणजे कॅश फ्लो मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विचारात घेतात. मात्र SWP मधून मिळणारी रक्कम निश्चित नसते. ती फंडाच्या मूल्यावर आणि बाजारातील चढ उतारावर आणि काढल्या जाणाऱ्या रकमेवर अवलंबून असते. आता दुसरा मुद्दा, फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. म्युच्युअल फंड मधील SIP मध्ये योजनेच्या अटीनुसार तुम्ही SIP वाढवू शकता, कमी करू शकता, थांबवू शकता किंवा नवीन SIP सुद्धा सुरू करू शकता. आणि दुसरीकडे NPS मध्ये विविध इन्व्हेस्टमेंट चॉईस उपलब्ध असतात, पण पैसे काढण्याचे नियम आणि रिटायरमेंट संबंधी अटी शर्ती वेगळ्या असतात. आणि तिसरा मुद्दा, लिक्विडिटी. समजा अचानक पैशांची गरज पडली, इथे लिक्विडिटी महत्वाची ठरते. म्युच्युअल फंड मध्ये लिक्विडिटी ही निवडलेल्या योजनेवर अवलंबून असते, तर NPS मध्ये पैसे काढण्याचे नियम, अटी व शर्ती असतात आणि काही निर्बंध लागू असू शकतात. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनेचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. चौथा मुद्दा, रिटायरमेंट इन्कम. रिटायरमेंट नंतर दरमहा खर्च भागवण्यासाठी काय, तर NPS मध्ये रिटायरमेंट नंतरचे पर्याय लागू नियमानुसार उपलब्ध असतात. तर SIP स्ट्रॅटेजी मध्ये रिटायरमेंट नंतर उपलब्ध म्युच्युअल फंड युनिट्स मधून SWP चा विचार केला जाऊ शकतो. मित्रांनो, इथेच बहुतेक लोक गोंधळ करतात. ते NPS आणि SIP यांची थेट तुलना करतात, पण रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये प्रत्यक्षात 2 वेगवेगळे टप्पे असतात. जर हे 2 टप्पे समजले तर NPS आणि SIP प्लस SWP मधील फरकही सहज समजेल. रिटायरमेंट प्लॅनिंग जर्नी बघूया. फेज 1, अक्युम्युलेशन फेज म्हणजे पैसे जमा करण्याचा काळ. उदाहरणार्थ एज 25 ते एज 60. फेज 2, डिस्ट्रीब्युशन फेज, रिटायरमेंट नंतर पैसे वापरण्याचा काळ. एज वयाच्या 60च्या नंतर. मंथली इन्कम अक्युम्युलेशन फेज म्हणजे तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असता आणि रिटायरमेंटसाठी पैसा जमा करत असता. या टप्प्यात कोणी NPS निवडतो
तर कोणी म्युच्युअल फंड SIP, तर काही लोक दोन्हीचा समतोल ठेवतात. पण रिटायरमेंट नंतर प्रश्न बदलतो. आता दरमहा खर्चासाठी पैसे कुठून येणार, आणि इथेच सुरू होतो डिस्ट्रीब्युशन फेज. समजा रोहित आणि अमोल दोघांनीही 30 वर्ष रिटायरमेंटसाठी बचत केली. आता दोघेही 60 वर्षांचे झाले. दोघांकडे 2 कोटीचा रिटायरमेंट फंड आहे. पण आता दरमहा खर्चासाठी पैसे कसे मिळणार? इथेच NPS आणि म्युच्युअल फंड स्ट्रॅटेजी वेगळी. NPS मधून रिटायरमेंट, त्यामधून अॅन्युटी घेणे व तिथून रेग्युलर पेन्शन सुरू. तर आता म्युच्युअल फंड मध्ये नियमित SIP करणे, त्यामधून म्युच्युअल फंडचा कॉर्पस बनवणे व त्यानंतर SWP म्हणजे रेग्युलर विड्रॉल सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, म्हणजे याला काही जण पेन्शन सारखं नियमित उत्पन्न म्हणतात. म्हणून खरी तुलना NPS वर्सेस SIP नसून NPS अॅन्युटी वर्सेस SWP अशी होते. आता प्रश्न येतो, अॅन्युटी चांगली की SWP? याचं उत्तर आता पुढे पाहू, कारण यामध्येच रिटायरमेंट प्लॅनिंग मधला सर्वात मोठा फरक आहे. आता आपण सर्वात महत्वाचा भाग पाहणार आहोत. रिटायरमेंट नंतर दरमहा उत्पन्न कसं मिळू शकतं. सर्वप्रथम NPS अॅन्युटी म्हणजे काय, आणि रिटायरमेंट नंतर NPSच्या लागू नियमानुसार कॉर्पसचा किमान ठराविक भाग अॅन्युटी मध्ये खरेदीसाठी वापरावा लागू शकतो. या पेन्शनवर बाजारातील रोजच्या चढ उतारांचा थेट परिणाम होत नाही. म्हणून ज्यांना नियमित आणि तुलनेनं स्थिर उत्पन्न महत्वाचं वाटतं त्यांच्यासाठी हा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. NPS मधून कॉर्पस बनवणे, नंतर त्यातून अॅन्युटी व अॅन्युटी मधून मंथली पेन्शन. आता SWP म्हणजे काय? जर रिटायरमेंट पर्यंत म्युच्युअल फंड मध्ये कॉर्पस तयार झाला असेल तर त्यातून गरजेनुसार नियमित रक्कम काढण्यासाठी SWP चा विचार केला जाऊ शकतो. पण एक महत्वाची गोष्ट, SWP मध्ये तुमची उर्वरित गुंतवणूक बाजाराशी जोडलेली राहू शकते. त्यामुळे बाजार चांगला असेल तर कॉर्पस वाढण्याची शक्यता असते, आणि बाजारात जर घसरण झाली तर कॉर्पस कमी होण्याचा धोका असतो. म्हणून SWP मध्ये लवचिकता जास्त असते, पण बाजार जोखीमही असते. आता कर प्रणालीबद्दल ही थोडक्यात समजून घेऊ. अॅन्युटी मधून मिळणारं उत्पन्न लागू कर नियमानुसार करपात्र असू शकते. SWP मध्ये प्रत्येक हप्त्यात मुद्दल आणि नफ्याचा भाग वेगळा असू शकतो. त्यामुळे कर प्रणाली वेगळी असते. कर नियम वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे अद्ययावत नियम तपासणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मला कोणताही बाजाराचा धोका नको पण नियमित पेन्शन महत्वाची आहे असं वाटत असेल तर अॅन्युटी तुमच्या विचारात असू शकते. पण जर तुम्हाला मला अधिक लवचिकता हवी आहे, महागाईचा विचार करून गुंतवणूक चालू ठेवायची आहे असं वाटत असेल तर SWP काही गुंतवणूकदारासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. योग्य निवड तुमच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनावर अवलंबून असते. आता पुढे शेवटी मी तुम्हाला 5 प्रश्नांचा डिसिजन फ्रेमवर्क देणार आहे. हे 5 प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजू शकेल की NPS, SIP प्लस SWP किंवा दोन्हीचा समतोल तुमच्यासाठी कोणता दृष्टिकोन अधिक योग्य ठरू शकतो. मित्रांनो, आता या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काढूया. आज आपण पाहिलं NPS म्हणजे काय, SIP म्हणजे काय, SWP म्हणजे काय, आणि रिटायरमेंट प्लॅनिंगचे 2 टप्पे, NPS अॅन्युटी आणि SWP मधील फरक. पण आता अंतिम प्रश्न, माझ्यासाठी योग्य पर्याय कोणता? याचं उत्तर एका वाक्यात देता येत नाही, कारण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एकच उपाय सर्वांसाठी योग्य नसतो. स्वतःला हे 5 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, माझं रिटायरमेंट गोल स्पष्ट आहे का? मी कोणत्या वयात रिटायरमेंट घेणार? मला रिटायरमेंट नंतर कोणती लाईफस्टाईल हवी आहे? आणि दुसरा प्रश्न, मला किती नियमित उत्पन्नाची गरज असेल? आजचा खर्च, महागाई, भविष्यातील गरजा यांचा विचार केला आहे का? तिसरा प्रश्न, मला किती लवचिकता हवी आहे? जर भविष्यात जास्त किंवा कमी पैसे लागले तर मी विड्रॉल बदलू इच्छितो का? चौथा प्रश्न, बाजारातील चढ उतार मी स्वीकारू शकतो का? जर उत्तर होय असेल तर माझी स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते, आणि जर उत्तर नाही असेल तर माझी गरज वेगळी असू शकते. आणि शेवटचा 5वा प्रश्न, मी टॅक्स आणि इस्टेट प्लॅनिंगचा विचार केला आहे का? रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट नाही, तर टॅक्स प्लॅनिंग, नॉमिनेशन्स, इस्टेट प्लॅनिंग आणि फॅमिली सिक्युरिटी सुद्धा आहे. कल्पना करा, 2 मित्र रोहित आणि अमोल दोघांनी रिटायरमेंट प्लॅनिंग केली. रोहितनं NPS निवडलं आणि अमोलनं SIP प्लस SWP स्ट्रॅटेजी ही निवडली. तर 15 वर्षांनी दोघेही आनंदात आहेत का? कारण दोघांनी इतरांचा प्लॅन कॉपी केला नाही, स्वतःच्या गरजेनुसार प्लॅन तयार केला. हीच खरी फायनान्शियल प्लॅनिंग आहे. गोल्डन मेसेज, कृपया हा प्रश्न विचारू नका की NPS चांगलं की म्युच्युअल फंड. त्याऐवजी हा प्रश्न विचारा की माझ्या रिटायरमेंट गोलसाठी योग्य स्ट्रॅटेजी कोण? हा एकच प्रश्न तुमचे लाखो रुपयांचे चुकीचे निर्णय वाचू शकतो. म्हणून प्रोडक्ट फर्स्ट ही रॉंग प्लॅनिंग आहे. तर गोल फर्स्ट, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग
आणि त्यानुसार राईट प्रोडक्ट निवडा. ही आहे खरी आर्थिक नियोजनाची पद्धत. जर तुम्हाला तुमचं रिटायरमेंट कॉर्पस कॅल्क्युलेट करून घ्यायचं असेल, NPS, SIP किंवा SWP यापैकी कोणता पर्याय तुमच्या परिस्थितीत अधिक योग्य ठरू शकतो हे समजून घ्यायचं असेल, तुमचा विद्यमान म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून घ्यायचा असेल आणि गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर संपर्क करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कोणता पर्याय पसंत करा, NPS, SIP प्लस SWP की दोन्ही. मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये योग्य प्रोडक्ट पेक्षा योग्य प्लॅनिंग ही अधिक महत्वाची आहे. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या मराठीत आर्थिक नियोजन विषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन आर्थिक विषयासह. तोपर्यंत शिका, समजून घ्या आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या. नमस्कार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.